हायबत बाबांनी ज्ञानोबरांची सेवा केली आणि पुंडलिकजी महाराज वेळुकर यांनी ज्ञानेश्वरीची सेवा केली. महाराष्ट्रातील ख्यातनाम व्यक्तिमत्व पूजनीय पारायणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळुकर महाराजांना जाऊन या ठिकाणी 18 वर्ष होत आली. अत्यंत साधं व्यक्तिमत्व. सातारा जिल्हा वारकरी संप्रदायातील एक अग्रस्थानी असणारं नाव म्हणजे पारायणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळुकर. 18 वर्षापूर्वी दादांनी आपला देह ठेवला आणि त्यांच्या जाण्यानं ही तिथे खऱ्या अर्थानं पुनीत झाली. अलीकडे लोक कोणाचंही पुण्यतिथी घालायला लागलेत. पुण्यतिथीची कीर्तनं रोज चालू आहेत. पुण्यतिथीचं कीर्तन म्हणजे काही नवीन नाही. अलीकडे पुण्यतिथीची कीर्तनं भरपूर होऊ लागली, पण कोणाच्याही पुण्यतिथी करता होऊ लागली ही शोकांतिका आहे. पुण्यतिथी कोणाची साजरी करावी? ज्यांनी पुण्याचा मार्ग स्वीकारला आणि स्वीकारलेला पुण्याचा मार्ग जगाला विस्तारितपणे करून सांगितला त्यांची पुण्यतिथी साजरी करायला हरकत नाही. विठ्ठल पारायणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळुकरांनी आपलं संपूर्ण जीवन परमार्थामध्ये व्यतीत केलं. शेवटच्या श्वासापर्यंत पुंडलिकजी महाराज वेळुकरांनी प्रभू परमात्म्याचं नामचिंतन केलं. पुंडलिकजी महाराज वेळुकर हे ज्ञानेश्वरी जगले. एक वारकरी संप्रदायातील उत्तुंग व्यक्तिमत्व. या सातारा जिल्हा वारकरी संप्रदायाला खऱ्या अर्थानं बळकटी देणारं व्यक्तिमत्व म्हणजे वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ आदरणीय पूजनीय परमश्रद्धेय पुंडलिकजी महाराज वेळुकर. खऱ्या अर्थानं बाबांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेलं हे वेळुगाव. 1931 साली याच गावामध्ये पूजनीय पारायणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळुकर यांचा जन्म झाला. अत्यंत साधं कुटुंब, अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये या प्रपंचाची उभारणी केलेली कुटुंब. विठ्ठलाचा पांडुरंगाचा प्रसाद म्हणूनच काय की महाराजांचं नाव ठेवण्यात आलं पुंडलिक. लहानपणापासून परमार्थाची आवड. पूजनीय महाराजांचे चुलते आप्पांच्या सोबत अभंग बोलावेत, हरिपाठाला उभं राहावं, काकडा करावा. लहानपणापासून पूजनीय महाराजांवर वारकरी संप्रदायाचे विचार, वारकरी संप्रदायाचे संस्कार याचं बाळकडूच महाराजांना लहानपणी मिळालं होतं. खऱ्या अर्थानं हे गाव पुनीत झालं. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेते. खऱ्या अर्थानं हे गाव, हे कुटुंब, हे भोसले परिवार खऱ्या अर्थानं पावन आणि पुनीत कशामुळे झाला तर पूजनीय पुंडलिकजी महाराज वेळुकरांच्या येण्यानं. असं अत्यंत साधं व्यक्तिमत्व. महाराजांना पूजनीय वैकुंठवासी वास्कर आबांच्या फडावरची माळ. महाराजांनी शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञानेश्वरी पारायण केली म्हणून महाराजांना पारायणाचार्य ही उपाधी मिळाली. काही लोकांचा तिरस्कार केला जातो, काही लोकांचा स्वीकार केला जातो आणि काही लोकांना पुरस्कृत केलं जातं. तिरस्कार कोणाचा केला जातो माहीत आहे? अधर्म म्हणजे काय, अधर्मानं वागल्यानंतर काय होतं हे माहीत असताना सुद्धा अधर्मानं वागलं जातं, त्याचा तिरस्कार केला जातो. म्हणून कैकेयीचा नेहमी तिरस्कार होतो, रावणाचा नेहमी तिरस्कार होतो. कुणी आपल्या मुलाचं नाव रावण ठेवत नाही, कुणी कैकेयी ठेवत नाही. काही लोकांचा स्वीकार होतो जे धर्मानं वागतात, धर्माच्या पद्धतीनं आचरण करतात, देवदेश धर्माकरता आपला संपूर्ण देह झिजवतात, त्यांचा स्वीकार केला जातो. काही लोकांना पुरस्कार दिला जातो. अनेक लोक जीवनामध्ये आपल्या आली ज्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. त्यापैकी एक म्हणजे पूजनीय पारायणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळुकर. महाराजांच्या जीवनामध्ये असा एक प्रसंग आला. सापला या ठिकाणी दळणपीठ करण्याकरता त्या ठिकाणी सापला गेले आणि महाराजांच्या धोत्राचा सोगा ते गिरणीच्या पट्ट्यामध्ये अडकला. महाराज गिरणीच्या पट्ट्यामध्ये अडकले. महाराज खूप जखमी झाले. महाराजांना हॉस्पिटलमध्ये नेलं. रहमतपूरमध्ये कोणी घेतलं नाही, कोरेगावमध्ये घेतलं नाही, सातारच्या सिव्हिल हॉस्पिटलला महाराजांना ॲडमिट करण्यात आलं. सगळे चिंतित होते, घरातील सगळी मंडळी चिंतित होती. अत्यंत लहान वय, गिरणी मालक सुद्धा चिंतित, अत्यंत वाईट अवस्था. डॉक्टरांनी सांगितलं प्रयत्न शर्तीचे सुरू आहेत पण काही सांगता येत नाहीत. थोड्याफार प्रमाणात महाराजांना बोलता येत होतं. ख्रिश्चन धर्माची एक सिस्टर त्या ठिकाणी काम करायला होती. तिनं पूजनीय महाराजांना विचारलं, बाळ या अपघातातून जर वाचलास तर तुला काय करण्याची इच्छा आहे? पूजनीय महाराजांच्या मुखातले शब्द आहेत, या अपघातातून जर मी वाचलो तर शेवटच्या श्वासापर्यंत प्रभू परमात्म्याचं नामचिंतन करीन. महाराजांचा हा प्रसंग
महाराजांच्या चरित्रामध्ये वाचनात आला, पुंडलिकवरद नावाचं पुस्तक आहे, त्यामध्ये हा प्रसंग माझ्या वाचनात आला आणि मला आठवण झाली ती माऊली सोहळ्याच्या आद्य प्रवर्तक हैबत बाबांची. हैबत बाबांच्या जीवनातला सुद्धा असाच प्रसंग होता. ज्या वेळेला सातपुड्याच्या अरण्यामध्ये भिल्लांनी त्या हैबत बाबांना अडवलं, त्यांना बंदी केलं, साखळदंडाने बांधून आणलं आणि आता जिवंत ठेवणार नाही, ठार करणार अशी भीती त्यांना वाटू लागली. अंतकरणापासून माऊलीचा धावा केला, ज्ञानोबराय माऊली, या संकटातून जर मी वाचलो ना तर घरी परतणार नाही, आळंदीला येईन आणि शेवटच्या श्वासापर्यंत तुमची सेवा करीन, तुमचं भजन करीन. माऊलींची कृपा झाली, चमत्कार झाला. त्या भिल्लाचा जो सरदार होता त्याला संतान नव्हतं, पुत्रप्राप्ती होत नव्हती. पण ज्या वेळेला हैबत बाबांना त्या ठिकाणी पकडलं, पकडून त्या ठिकाणी भिल्लांच्या दरबारामध्ये नेण्यात आलं, त्याच वेळेला त्याची पत्नी प्रसूत झाली आणि तिला मुलगा झाला. आनंदाची बातमी सरदाराच्या कानावर पडली. या सत्पुरुषाच्या पायगुणामुळेच की काय मला संतान झालं, माझ्या वंशाला कोणतरी दिवा मिळाला. आनंदाच्या भारामध्ये हैबत बाबांना सोडून दिलं. माऊलीची कृपा म्हणून हैबत बाबा तिथून घरी गेले नाहीत, आळंदीला आले आणि आपलं संपूर्ण जीवन माऊलीच्या समाधीची सेवा करण्यामध्ये, माऊलीचं भजन करण्यामध्ये व्यतीत केलं. लोक सांगतात हैबत बाबा जर भजन करायला लागले तर माऊलीची समाधी डोलत होती. काय कुटाळ लोकांना वाटलं हा चमत्कार नसावा, काहीतरी उगाच गोष्टी माराव्यात म्हणून चर्चा चालू आहे की काय. म्हणून हैबत बाबांचं भजन सुरू असताना काही लोकांनी समाधीवरती लिंबू ठेवलं, ते लिंबू डोलत होतं. एवढं भजन हैबत बाबांनी केलं. हैबत बाबांनी ज्ञानोबरांची सेवा केली आणि पुंडलिकजी महाराज वेळुकर यांनी ज्ञानेश्वरीची सेवा केली. विठ्ठल विठ्ठल.